साधारणपणे जेव्हा आपण एखादी इंजिनिअरिंगची समस्या किंवा वैद्यकीय आजार बघतो ना, तेव्हा तिथे एक प्रकारची स्पष्टता असते. म्हणजे बघा, समजा एखाद्याच्या हाताचं हाड मोडलं, हं, तर आपण एक्सरे काढतो हो आणि डॉक्टर दाखवतात की इथे हाड मोडले. हं. तिथे सगळं कसं अगदी स्पष्ट असतं. हो, अगदी ब्लॅक अँड व्हाईट असतं तिथे. एक्झॅक्टली. पण जेव्हा आपण मानवी स्वभाव किंवा आपली जी मिळवण्याची धडपड असते, महत्वाकांक्षा असते, त्याच्याबद्दल बोलतो, तेव्हा या मनाचा एक्सरे काढायला कोणतंच मशीन नसतं. खरंय. आणि तोच तर खरा गुंता आहे. हो ना? आणि म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेत आपण विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या एका अत्यंत महत्वाच्या लेखनाचा आधार घेणार आहोत, ज्याचं नाव आहे लाभासाठी लोभी होऊ नये. नक्कीच. हे लेखन म्हणजे आजच्या आपल्या या विश्लेषणासाठी तो एक्सरे मशीनच असणार आहे. कारण पैसा, प्रतिष्ठा आणि सत्ता मिळवण्याच्या या आजच्या धावपळीत ना, लाभ म्हणजे आपला रास्त फायदा आणि लोभ म्हणजे अमर्याद हावरटपणा, यातील ती जी धुसर सीमारेषा आहे ती शोधणं खूप अवघड झालंय. अगदी एखाद्या गुंतागुंतीच्या आजाराचे निदान करण्याइतकेच. आणि मी म्हणेन की आजच्या काळात या विषयाची चर्चा करणं हे केवळ एका जुन्या पारंपरिक तत्वज्ञानाची उजळणी करण्यापुरतं मर्यादित नाहीये. म्हणजे तुम्हाला म्हणायचंय की हे आजच्या घडीला जास्त रिलेव्हंट आहे. हो, अगदी. कारण आपण एका अशा जगात जगत आहोत जिथे हसल कल्चर किंवा सतत काहीतरी मिळवण्यासाठी धावणे यालाच यशाचे एकमेव गमक मानले जाते. बरोबर. या स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी आणि स्वतःला मानसिकदृष्ट्या उद्ध्वस्त होण्यापासून वाचवण्यासाठी विद्यानंद यांचे हे जे विचार आहेत ना, ते एक अत्यंत व्यावहारिक टूलकिट पुरवतात. म्हणजे बघा, लाभ आणि लोभ या दोन शब्दांमध्ये केवळ एका अक्षराचा फरक वाटत असला तरी त्यामागील मानसशास्त्र आणि त्यांचे मानवी जीवनावर होणारे परिणाम एकमेकांच्या पूर्णपणे विरुद्ध आहेत. आणि मुळातच लाभ मिळवण्याची इच्छा असणे यात काहीही गैर नाही, हा मुद्दा या स्रोतामध्ये अगदी सुरुवातीलाच स्पष्ट केला आहे. आपण सगळेच जण काहीतरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतो. हो, ती मानवाची नैसर्गिक प्रवृत्तीच आहे. अगदी. चांगली नोकरी, राहण्यासाठी चांगले घर, कुटुंबासाठी आर्थिक सुरक्षितता, या सर्व गोष्टी मानवाच्या नैसर्गिक आणि मूलभूत गरजांमधून येतात. याला आपण लाभ म्हणू शकतो. बरोबर आहे. पण मला इथे एक नेहमी पडणारा प्रश्न असा आहे की मी नेहमी महत्वाकांक्षा आणि लोभ या एकाच नाण्याच्या दोन बाजू मानत आलो होतो. अच्छा, म्हणजे तुम्हाला त्या दोन्ही गोष्टी एकच वाटायच्या? तसं नाही, पण मला वाटायचं की एखाद्या मोठ्या कंपनीत CEO बनण्याचं स्वप्न पाहणे ही महत्वाकांक्षा असली तरी ती कुठेतरी लोभाच्याच सदरात मोडते. पण हे स्रोत वाचल्यावर मला जाणवलं की आपण काय मिळवतोय यावर लोभ ठरत नाही, तर तो आपण कसा मिळवतोय आणि त्याची किंमत कोण मोजतंय यावर तो ठरतो. हा खूपच कळीचा मुद्दा मांडलात तुम्ही. महत्वाकांक्षा ही प्रगतीची जननी आहे. ती एखाद्या व्यक्तीला नवीन कौशल्य शिकायला, पहाटे लवकर उठायला आणि कठीण परिश्रम करायला भाग पाडते. म्हणजे ती एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे. पण विद्यानंद यांच्या लेखनानुसार जेव्हा हीच मिळवण्याची इच्छा इतकी मोठी होते की ती इतर सर्व मूल्यांना गिळून टाकते, तेव्हा ती लोभ बनते. म्हणजे जेव्हा आपण मर्यादा ओलांडतो. हो, आपण याला एका आधुनिक उदाहरणातून समजून घेऊया. समजा एखाद्याने एक नवीन स्टार्टअप सुरू केले आहे. उत्तम उत्पादन तयार करणे, ग्राहकांना चांगली सेवा देणे आणि त्यातून कंपनीचा विस्तार करून नफा कमवणे ही एक निरोगी महत्वाकांक्षा आहे. आणि यालाच आपण लाभ म्हणू शकतो. बरोबर, हा लाभ आहे. पण जेव्हा तीच व्यक्ती बाजारातील स्पर्धकांना संपवण्यासाठी अनैतिक मार्ग वापरते, आपल्या कर्मचाऱ्यांचे शोषण करते आणि खोटे आकडे दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक करते, तेव्हा तो लोभ बनतो. अरे बापरे. म्हणजे जेव्हा प्रगतीसाठी लागणारा खर्च हा स्वतःच्या किंवा इतरांच्या नैतिकतेतून, शांततेतून आणि शोषणातून मोजला जाऊ लागतो, तेव्हा तो लोभ असतो. अगदी अचूक. पण मग या लोभाचं मानसशास्त्र काय आहे? म्हणजे माणूस एकदा या जाळ्यात अडला की त्याला थांबता काय येत नाही? त्याला कळत नाही का की तो चुकतोय? कसं आहे ना, यामागे एक अतिशय रंजक मानसशास्त्र आहे, ज्याला आधुनिक मानसशास्त्रात आपण हेडॉनिक ट्रेडमिल असं म्हणतो. हेडॉनिक ट्रेडमिल? हो. आता या स्रोतात जरी हा शब्द नसला तरी त्यांनी वर्णन केलेली लोभाची न संपणारी तहान याच प्रक्रियेकडे निर्देश करते. होतं काय की जेव्हा एखाद्याला अनैतिक मार्गाने किंवा लोभापायी एखादी मोठी गोष्ट मिळते, तेव्हा त्याच्या मेंदूतील डोपामाइनची पातळी अचानक वाढते. म्हणजे त्याला तो एक प्रकारचा हाय मिळतो. एक्झॅक्टली. त्याला प्रचंड आनंद होतो. पण मानवी मेंदूची रचनाच अशी आहे की तो लवकरच त्या नवीन परिस्थितीला सरावतो.
जी गोष्ट कालपर्यंत लक्झरी वाटत होती ती आज सवय बनते. आणि मग मेंदूला तोच आनंद मिळवण्यासाठी त्याहून मोठ्या डोसची गरज भासू लागते. हां, तर एखाद्या व्यसनाच्या रचनेसारखाच प्रकार वाटतोय. अगदी तसंच आहे ते. सुरुवातीला ज्या गोष्टीने आनंद मिळतो तीच गोष्ट नंतर फक्त नॉर्मल वाटायला लागते. 100 रुपये कमावणारा 1000 रुपयांची स्वप्न पाहतो, 1000 मिळवणारा लाखांची. आणि मग हे चक्र कधीच थांबत नाही. हो ना, तो ट्रेडमिल चालतच राहतो. पण इथे मला या स्रोतातील एका विचारधारेवर थोडा वेगळा विचार मांडावासा वाटतो. सांगा ना. स्रोतात म्हटलंय की लोभामुळे माणूस चुकीचे मार्ग निवडतो आणि अनैतिकतेने मिळवलेलं यश जास्त काळ टिकत नाही. पण आपण जर आजूबाजूला पाहिलं तर चित्र वेगळंच दिसतं. जे लोक नियम मोडतात, शॉर्टकट घेतात, ते तर सोशल मीडियावर प्रचंड यशस्वी झालेले दिसतात. त्यांच्याकडे मोठ्या गाड्या असतात, ते सतत परदेशवाऱ्या करत असतात. हे आपण सगळेच बघतो आजकाल. मग मला सांगा, हे यश तात्पुरते आहे आणि ते शेवटी कोसळणारच आहे, हे आपण कशाच्या आधारावर मानायचे? कारण प्रत्यक्षात तर ते खूप एन्जॉय करताना दिसतात. वरवर पाहता जे चित्र दिसते ना, ते अनेकदा फसवे असते. विद्यानंद यांनी यामागील कर्माचा सिद्धांत आणि स्थिरतेचा पाया यावर भर दिला आहे. अच्छा. कर्माचा सिद्धांत म्हणजे केवळ एखादी दैवी शक्ती येऊन शिक्षा करेल असे नाही, तर त्यामागे एक ठोस कॉग्निटिव्ह किंवा मानसिक कारण आहे. म्हणजे कसं? जेव्हा एखादे यश खोटेपणावर किंवा अनैतिक शॉर्टकटवर उभे असते, तेव्हा ते टिकवून ठेवण्यासाठी त्या व्यक्तीच्या मेंदूला सतत दुहेरी काम करावे लागते. म्हणजे एकीकडे खोटं लपवायचं आणि दुसरीकडे सत्याचा सामना करायचा. एकीकडे जगासमोर उभे केलेले खोटे चित्र सांभाळायचे. या सततच्या लपवाछपवीमुळे जो मानसिक ताण निर्माण होतो, ज्याला आपण कॉग्निटिव्ह लोड म्हणतो, तो प्रचंड असतो. अरे वा, हे खूपच इंटरेस्टिंग आहे. मला हे कुठेतरी आपल्या मोबाईल किंवा कम्प्युटरच्या बॅकग्राऊंड ॲपसारखं वाटतंय. म्हणजे कसं काय? म्हणजे बघा, आपण मुख्य स्क्रीनवर एखादं साधं काम करत असतो, पण जर बॅकग्राऊंडला खूप सारे हेवी ॲप्स सुरू असतील तर मोबाईलची बॅटरी वेगाने संपते आणि तो हँग व्हायला लागतो. हो, अगदी. तसंच अनैतिक यश मिळवलेल्या व्यक्तीच्या बाबतीत होत असावं. बाहेरून तो हस्तमुख दिसत असला तरी आतून आपलं बिंग कधी फुटेल ही भीती एका बॅकग्राऊंड ॲपसारखी त्याची मानसिक ऊर्जा खात असते. हा, अगदी अचूक दृष्टिकोन मांडलात तुम्ही. ती भीतीच त्यांची निर्णय क्षमता कमकुवत करते. जेव्हा एखादी लहानशी अडचण येते तेव्हा सामान्य माणूस शांतपणे मार्ग काढतो, पण ज्याचा पाया खोटा आहे तो त्या भीतीपोटी आणखी एक मोठी चूक करतो. कारण त्याला ते खोटं चित्र टिकवायचं असतं. बरोबर. त्यामुळे जेव्हा त्यांचं यश कोसळतं तेव्हा ते बाहेरच्या कोणत्या वादळामुळे कोसळत नाही, तर आतल्या मानसिक थकव्यामुळे आणि चुकीच्या निर्णयामुळे कोसळते. म्हणूनच श्रोत्यात वारंवार सांगितले आहे की लोभाने मिळवलेल्या यशाला कुठलीही स्थिरता नसते. जर शॉर्टकटने मिळवलेलं यश ही केवळ एक मानसिक आणि आर्थिक फसवणूक असेल, जी कधीही उघडकीस येऊ शकते, तर मग शाश्वत आणि दीर्घकाळ टिकणारे यश कसे मिळवायचे? हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. यावर स्रोताने खूप सोपा पण आचरणात आणायला कठीण असा मार्ग सांगितला आहे. संयम, प्रामाणिकपणा आणि कष्ट. हो. पण खरं सांगायचं तर हे ऐकायला खूप छान वाटतं, पण आजच्या या इन्स्टंट जगात हा मार्ग खूप कंटाळवाणा नाही का वाटत? म्हणजे कुणाला ऐकायचेत हे जुने सल्ले? खरंय, तो कंटाळवाणा वाटू शकतो, पण तोच एकमेव सस्टेनेबल किंवा शाश्वत मार्ग आहे. आपण याला एका वेगळ्या कोणातून पाहूया. बरं. जेव्हा एखादी व्यक्ती संयमाने आणि प्रामाणिकपणे एखादं काम उभं करते, तेव्हा ती केवळ पैसे कमवत नसते, तर ती आजूबाजूच्या लोकांचा विश्वास कमवत असते. विश्वास. हा विश्वास म्हणजे आर्थिक भाषेत सांगायचे तर कंपाऊंडिंग इंटरेस्ट आहे, म्हणजे चक्रवाढ व्याज. सुरुवातीला याची गती खूप संथ वाटते, पण जसा वेळ जातो तसा हा विश्वास एक भक्कम नेटवर्क तयार करतो. म्हणजे हे रातोरात होत नाही. पण जेव्हा बाजारात मंदी येते किंवा एखादं संकट येतं, तेव्हा अनैतिक मार्गाने मोठे झालेले व्यवसाय पत्त्यांसारखे कोसळतात, कारण त्यांना कुणाचाही पाठिंबा नसतो. बरोबर. पण ज्यांनी कष्टाने आणि पारदर्शकतेने आपले नाव कमावले आहे, त्यांच्या पाठीशी लोक उभे राहतात. म्हणजे पारदर्शकतेमुळे जीवनात एक प्रकारचं फ्रिक्शनलेस किंवा घर्षणरहित अनुभव येतो. जेव्हा लपवण्यासारखं काहीच नसतं तेव्हा जगणं किती सोपं होत असेल ना? अगदी शांततापूर्ण. मला वाटतं विद्यानंद याच शांततेबद्दल बोलत आहेत. प्रामाणिकपणाने मिळवलेला लाभ कदाचित संख्येने किंवा आकाराने कमी असू शकतो. कदाचित तुमच्याकडे सर्वात महागडी गाडी नसेल, पण जी गाडी आहे ती कोणत्याही तणावाशिवाय चालवण्याचा आनंद हा त्या अब्जाधीश व्यक्तीपेक्षा नक्कीच जास्त असेल, ज्याला सतत इन्कम टॅक्सच्या छाप्याची भीती वाटत असते.
आणि हेच खऱ्या सुखाचे मर्म आहे. यश म्हणजे फक्त बँक अकाउंटमधले आकडे नाहीत, तर त्या आकड्यांसोबत येणारी मानसिक अवस्था महत्वाची आहे. बरोबर. स्रोतात याच अवस्थेला जीवनातील स्थिरता म्हटली आहे. रात्री मिळणारी गाढ झोप ही कोणत्याही अनैतिक संपत्तीपेक्षा खूप मोठी आणि दुर्मिळ गोष्ट बनत चालली आहे. हे सगळं तत्वज्ञान पटण्यासारखं आहे, पण जेव्हा आपण हे प्रत्यक्ष जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा एक मोठी भिंत समोर उभी राहते. कोणती भिंत? स्रोतात म्हटले की हे संतुलन साधण्यासाठी गरजा आणि इच्छा यातील फरक ओळखणे आवश्यक आहे. हो, नीड्स अँड डिझायर्स. पण आजच्या जगात हा फरक ओळखणे हे बोलण्याइतकं सोपे राहिलेले नाही. आपण एका अशा डिजिटल युगात आहोत जिथे मोठमोठ्या टेक कंपन्यांचे अल्गोरिदम आपला अभ्यास करत आहेत. हे अगदी खरंय. आपल्या आजूबाजूला सतत अशा जाहिराती असतात ज्या आपल्याला पटवून देतात की एखादी चैनीची वस्तू ही आता आपली गरज बनली आहे. 15 वर्षांपूर्वी स्मार्टफोन ही एक इच्छा किंवा लक्झरी होती. आज ती समाजाच्या मुख्य प्रवाहात टिकून राहण्यासाठी एक गरज बनली आहे. अगदी बरोबर. मग अशा सतत बदलणाऱ्या जगात गरजा आणि इच्छांची सीमारेषा कशी ठरवायची? हा आजच्या काळातील सर्वात मोठा पेचप्रसंग आहे. अल्गोरिदम आणि बाजारपेठ आपल्या मानसशास्त्राचा वापर करून आपल्या इच्छांना गरजांचा मुखवटा घालतात, हे सत्य आहे. पण जर आपण यावर बारकाईने विचार केला तर गरजा आणि इच्छा यातील एक मूलभूत फरक आजही कायम आहे. कोणता फरक? गरजांना एक नैसर्गिक शेवट असतो. जेव्हा एखाद्याला भूक लागते आणि तो जेवतो तेव्हा त्याची भूक शमते. शरीर सांगते की आता बास. निवाऱ्याची गरज एका सुरक्षित घराने पूर्ण होते. ओके. पण इच्छांना कोणताही नैसर्गिक शेवट नसतो. म्हणजे एक घर असलं तरी दुसरं मोठं घर हवं आणि ते मिळालं की मग फार्म हाऊस हवं. बरोबर. हा प्रवास कधीच संपत नाही, कारण त्याला भूक शमल्यासारखा कोणताही फुलस्टॉप नसतो. अगदी तसंच. इच्छा असणं चुकीचं नाही, पण जेव्हा त्या इच्छांच्या पूर्ततेवरच आपले संपूर्ण सुख अवलंबून असते तेव्हा आपण लोभाच्या जाळ्यात अडकतो. म्हणूनच स्रोतामध्ये यावर एक अतिशय प्रभावी उतारा दिला आहे आणि तो म्हणजे कृतज्ञता. ग्रॅटिट्यूड. हो, हे ऐकायला खूप जुन्या पिढीचे किंवा धार्मिक प्रवचनातले शब्द वाटू शकतात, पण मानसशास्त्रीयदृष्ट्या कृतज्ञता हे मानवी मेंदूसाठी एक रिसेट बटन आहे. हे जरा सविस्तर समजून घेऊया आपण. कृतज्ञता आणि मेंदूचं हे रिसेट बटन यांचा संबंध कसा जोडता येईल? आता बघा ना, जेव्हा आपण सतत इच्छांच्या मागे धावत असतो तेव्हा आपला मेंदू जे नाही ते शोधण्यासाठी प्रोग्राम झालेला असतो. तो सतत कमतरता शोधत असतो. म्हणजे माझ्याकडे हे नाहीये, माझ्याकडे ते नाहीये असा विचार करत राहतो. हो, आणि यामुळे एक प्रकारची तीव्र अस्वस्थता निर्माण होते. पण जेव्हा माणूस जाणीवपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो, म्हणजेच आज आपल्याकडे जे सुरक्षित छत आहे, जे 2 वेळचं अन्न आहे, जे चांगले आरोग्य आहे, त्याबद्दल समाधान मानतो, तेव्हा तो मेंदूला कमतरतेच्या मोडमधून बाहेर काढून संपन्नतेच्या मोडमध्ये आणतो. वाह. हा विचार आपल्याला प्रगती करण्यापासून रोखत नाही, तर तो प्रगतीसाठी लागणारी ऊर्जा एका शांत आणि स्थिर मनातून देतो. कृतज्ञतेमुळे मिळणारं समाधान हीच खरी समृद्धी आहे, कारण ती बाजारातील चढ उतारांवर अवलंबून नसते. हा मुद्दा खरोखरच डोळे उघडणारा आहे. म्हणजे माझ्याकडे जे नाहीये त्यासाठी मी सतत रडत बसणार नाही, पण जे आहे त्यासाठी मी समाधानी आहे. आणि या शांत मनातून मी अजून काही चांगले निर्माण करण्याचा प्रयत्न करत राहीन. एक्झॅक्टली. ही एक संपूर्ण जीवनशैली आहे. आणि जर या संपूर्ण चर्चेचा आपण एक गोषवारा काढायचा ठरवला तर विद्यानंद यांचे हे लेखन आपल्याला केवळ काय करू नये हे सांगत नाही, तर का करू नये यामागचे विज्ञान आणि मानसशास्त्रही उलगडून दाखवते. अगदी बरोबर. लाभ मिळवणे ही आपली गरज आहे, पण तो मिळवण्यासाठी आपली शांतता आणि नैतिकतापणाला लावणे हा लोभ आहे. आणि आपण हेही पाहिले की अनैतिक मार्गाने मिळवलेले यश हे केवळ एक भ्रम असते. हो. ते टिकवून ठेवण्यासाठी लागणारी मानसिक ऊर्जा माणसाला आतून पोखरून काढते. त्याऐवजी संयम आणि प्रामाणिकपणाने मिळवलेला लाभ हा सुरुवातीला संथ वाटला तरी तो चक्रवाढ व्याजाप्रमाणे आयुष्यभर टिकणारी स्थिरता आणि विश्वास निर्माण करतो. आणि या सगळ्याचा पाया म्हणजे गरजा आणि इच्छा यांच्यातील फरक समजून घेणे. आधुनिक बाजारपेठेच्या भूलभुलैयात न हरवता जे आहे त्यात कृतज्ञता मांडण्याची सवय लावणे. नक्कीच. या संपूर्ण विश्लेषणाचा आपल्या दैनंदिन जीवनाशी खूप जवळचा संबंध आहे. आपण आपल्या रोजच्या जगण्यात, ऑफिसमध्ये किंवा व्यवसायात जे निर्णय घेतो ते आपण कधीतरी थांबून तपासायला हवेत. हो, ते खूप गरजेचं आहे. आजच्या चर्चेच्या सुरुवातीला
आपण जे एक्स-रे मशीनबद्दल बोलत होतो, मला वाटतं आपण सर्वांनीच रोज रात्री झोपण्यापूर्वी आपल्या स्वतःच्या महत्वाकांक्षेचा एक मानसिक एक्स-रे काढण्याची गरज आहे. हां, बरोबर. हे तपासण्यासाठी की आपण दिवसभरात जे काय मिळवलंय त्याने आपल्या मनातील समाधानाचे हाड मजबूत झाले आहे की लोभाच्या ओझ्याखाली ते हळूहळू क्रॅक व्हायला लागले आहे. ही रोज स्वतःला विचारण्याची एक अतिशय महत्वाची गोष्ट आहे. आणि जाता जाता या स्रोतातील कल्पनेवर आधारित एक विचार आपण घेऊया, जो याच विचारांना एक पाऊल पुढे घेऊन जातो. सांगा. जर आपण ठरवले की आजपासून फायदा किंवा प्रगती या शब्दाची आपली स्वतःची व्याख्याच आपण बदलणार आहोत, हां. जर या व्याख्येमध्ये बँक बॅलन्स किंवा प्रमोशन सोबतच शांततेत घेतलेला श्वास, कुटुंबासोबत कोणताही ताण न घेता घालवलेला वेळ आणि रात्रीची निर्धास्त झोप या 3 गोष्टींचाही समान वाटा असेल, क्या बात आहे. तर आजच्या आपल्या दिनचर्येतील किती निर्णय आणि किती धावपळ आपल्याला अचानक निरर्थक वाटायला लागेल. खऱ्या अर्थाने जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती तीच आहे जिच्याकडे सर्वाधिक समाधान आहे आणि ज्याला लपवण्यासारखं काहीही नाही. अगदी खरंय. मग आपण ती खरी श्रीमंती कमवण्याच्या मार्गावर आहोत की फक्त कागदावरचे आकडे वाढवण्यातच आयुष्य घालवत आहोत, यावर नक्की विचार करा.